नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, झालं असं की काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय खळबळजनक घटना घडलेली. उभाटा सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते, जागतिक प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटर एक्सवर या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृतीचा हवाला दिलेला आहे आणि गर्दीच्या ठिकाणापासून लांब राहण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणतः पुढच्या वर्षी मी तुमच्यासोबत येईल असंही त्यांनी त्या पत्रात उद्देशून म्हटलेलं आहे. या त्यांच्या पत्रानंतर राजकीय जी मंडळी आहे, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, हे शॉकमध्ये झालेली आहे. त्यांना शॉक लागलेला आहे की नेमकं राष्ट्रीय प्रवक्ते सर्वज्ञानी संजय राऊत यांना नेमकं झालेलं काय आहे, हे त्यांनी का बरं गुप्त ठेवलेलं आहे. अनेक विषयांवर सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडणारे संजय राऊत, नेमकं त्यांना काय झालेलं आहे या विषयावर ते गुप्तपणे काय आहेत, नेमका त्यांना जो रोग झालेला आहे हा कोणता रोग झालेला आहे. काल जसं संजय राऊत यांनी पोस्ट टाकली त्याला रिप्लाय म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा, नरेंद्र मोदींनी त्यांना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना स्वतः फोन केलेला आहे. परंतु सामान्य जनतेला, सामान्य कार्यकर्त्यांना, जो राऊत साहेबांवर प्रेम करतो त्यांनाच जर माहीत नाही की संजय राऊत यांना नेमकं झालेलं काय आहे, कोणता रोग झालेला आहे, कोणता गुप्त रोग झालेला आहे, तर सामान्य जनता त्यांच्यावर विश्वास कसा करेल. राऊत साहेब आता देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका कोण करणार आहे. आता यांना शिवीगाळ कोण करणार आहे. ही जी लोकशाही आपल्या देशामध्ये धोक्यामध्ये आहे, संविधान जे धोक्यामध्ये आहे राऊत साहेब, आता ते नेमकं कोण वाचवणार आहे तुमच्याशिवाय. म्हणून राऊत साहेब तुम्ही असं करू नका, परत या. आपल्या प्रकृतीची, आपल्या शरीराची काळजी करू नका राऊत साहेब. जीवाची पर्वा नका करू राऊत साहेब. आपल्याला हा देश वाचवायचा आहे. आपल्याला EVM हटवायचा आहे राऊत साहेब. आपल्याला ह्या ज्या मतदार याद्या ह्या स्वच्छ करायच्या, त्यांना आंघोळ घालायची आहे राऊत साहेब. आता तुम्हाला नवीन भिडू सापडलेला आहे राऊत साहेब, राज ठाकरे. राज ठाकरेच्या माध्यमातून आठवलं की राज ठाकरे यांनी तर त्यांना सांगितलं नसेल की तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून लांब राहा म्हणून. हा त्यांना जो रोग झालेला आहे हा राजकीय रोग तर नसेल का. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना झापलेला आहे, त्यांचा विरोध केलेला आहे. राऊत साहेब तुम्ही एवढ्या विषयांवर आपली भूमिका मांडता, तुम्हाला काय झालं हे तुम्ही जर सामान्य जनतेला सांगू शकत नाही तर काय अर्थ आहे तुम्ही आमचे नेते असल्याचा. काय दावा करता तुम्ही महाराष्ट्र वाचवण्याचा, लोकशाही वाचवण्याचा, संविधान वाचवण्याचा. राऊत साहेब आता कोण करणार हे सर्व काम. हे तुमचं जे वादळ होतं महाराष्ट्रामधलं, जे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आदळायचं, त्यांच्या पक्षावर आदळायचं, आता हे वादळ तयार कोण करणार राऊत साहेब. राऊत साहेब तुम्हाला विनंती आहे, असं करू नका. जीवाची पर्वा करू नका. पुन्हा या, पुन्हा या. जीव गेला तरी 72, पण आपला देश, आपली मुंबई, आपला महाराष्ट्र हा वाचला पाहिजे राऊत साहेब. तुम्ही परत या राऊत साहेब. राऊत साहेब आता काँग्रेस पक्षाची भूमिका कोण मांडणार. राहुल गांधी यांना देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे तुम्हाला एकट्याला. आता त्यांना पंतप्रधान कोण बनवणार राऊत साहेब. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचं आहे राऊत साहेब. 2 महिन्याचा कालावधी हा कमी नसतो राऊत साहेब. 2 महिन्याचा कालावधी खूप मोठा आहे राऊत साहेब. या 2 महिन्यात तुम्ही उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू शकता, राहुल गांधी यांना देशाचा पंतप्रधान बनवू शकता, सोनिया गांधी यांना काँग्रेसचा राष्ट्राध्यक्ष बनवू शकता. तुम्ही स्वतः अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख बनवू शकता राऊत साहेब. राऊत साहेब परत या, असं करू नका राऊत साहेब. तिकडे तुमचे कार्यकर्ते देवीला नवस करतायत, देवाला नवस करतायत राऊत साहेब की तुम्ही पुन्हा कधी राजकारणात येऊ नये म्हणून. राऊत साहेब हा अशांत असलेला महाराष्ट्र ठेवलेला तर तुम्ही महाराष्ट्र आता शांत होणार आहे राऊत साहेब. असं कसं चालेल राऊत साहेब. असं करू नका राऊत साहेब. तुमचं काही राज ठाकरे यांच्यासोबत जर बिनसलं असेल राऊत साहेब तर ती भूमिका मांडा ना तुम्ही. स्वतंत्र राहा राऊत साहेब तुम्ही. आता सामना कोण चालवणार राऊत साहेब. तुम्ही एक पत्रकार आहे राऊत साहेब. अशा काही घटना तुम्ही गुप्तपणे ठेवता कामा नये, त्या सार्वजनिक झाल्या पाहिजेत राऊत साहेब. तुमची भूमिका, तुमच्या रोगाची भूमिका, तुमची प्रतिकारशक्ती सर्वसामान्य जनतेला माहीत पडली पाहिजे राऊत साहेब.
तुम्हाला काय वाटतं, नेमकं संजय राऊत यांना काय झालेलं असेल? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.